गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ इनइक्विलिटीज ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल हा थेरम बघून राहिलो. इक्विलिटीचा थेरम कोणता होता? इक्विलिटीचा थेरम असा होता ए बी इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन देअर ऑपोजिट अँगल इच्या ऑपोजिट अँगल हा कॉन्ग्रुएंट असतो. हे आपण बघितलं. आता काय या ठिकाणी कशाचा थेरम आहे? साइडचा. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल, दोन बाजू सारख्या नाहीत. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर नॉट इक्वल, ए बी सी. सरळ सरळ दिसून राहिलं. कोण सांगतो काय दिसून राहिलं? गिवन इन ट्रायंगल ABC, AC greater than AB. टू साइड्स मग साहजिकच अनइक्वल आहे, म्हणजे एक लहान असेल आणि एक मोठी असेल. मग आपण या ठिकाणी स्पष्ट दिसून राहिली AC ग्रेटर दॅन AB. देन असं जर का असेल तर ACच्या ऑपोजिट अँगल B हा ABच्या ऑपोजिट अँगल C पेक्षा मोठा असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. दुसऱ्या भाषेमध्ये मोठ्या साईड समोरचा अँगल मोठा कोणापेक्षा? लहान्या साईडपेक्षा, अँगलपेक्षा. मग ही साईड मोठी आहे म्हणून अँगल बी टू प्रूव्हमध्ये येईल अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी. construction, take a point D on AC such that AB is equal to AD. एवढं जे डिस्टन्स आहे तेवढ्याच ठिकाणी मी इथे एक डी पॉईंट घेऊन आलो. हे तेवढं डिस्टन्स आहे तेवढं हा पॉईंट डी हे जोडून देऊन राहिलो. काय कंडिशन आहे? जॉईन बी डी इन ट्रायंगल ABD. इन ट्रायंगल ABD काय दिसून राहिलं? ABD मध्ये AB इज इक्वल टू AD. काय दिसतं? AB इज इक्वल टू AD. कुठून लिहिलं मी हे? कन्स्ट्रक्शन. मग वेन टू साइड्स आर इक्वल, आत्ताच बघितलं आपण, टू साइड्स आर इक्वल देअर ऑपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. देअरफॉर अँगल ABD congruent to angle ADB by isosceles triangle theorem equation 1. ABD म्हणून हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट. नाउ ADB is this angle is called as exterior angle of the triangle. या अँगलला काय म्हणतात? हा याने या अँगलने याच्यासोबत लिनियर पेअर तयार केली म्हणून या अँगलला काय म्हणतात? एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. दिस अँगल ABC, अँगल A is always greater than B, angle A always greater than C. It is called as exterior angle theorem. काय सांगतो हा थेरम? Exterior angle is always greater than remote interior angle. Exterior angle is always greater than remote interior angle. मग या ठिकाणी एक्सटेरियर अँगल कोणता आहे? ADB. तीच आकृती इकडे पाहिजे. दिस इज द एक्सटेरियर अँगल ADB. नाउ ADB is the exterior angle of triangle BDC. मग by exterior angle theorem angle ADB is greater than
हा जो आहे हा याच्यापेक्षा मोठा असणार आहे, इज ग्रेटर दॅन अँगल ए सी बी बट ADB is equal to ABD from 1. मग याच्याऐवजी ही किंमत टाकून झालो मी. मग आता काय होईल, ABD therefore angle is greater than angle ACB is greater than angle ACB. Now आता पाहायचं आहे या ठिकाणी इथे ABD आहे, ABD ॲडिंग DBC टू LHS. हा अँगल मोठा आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक संख्या ॲड करून राहिलो विच इज पॉझिटिव्ह. मग ही जर का पॉझिटिव्ह नंबर याच्यामध्ये ॲड करत असेल तर या ठिकाणी हे रिलेशन चेंज होणार नाही. ABD प्लस DBC इज ग्रेटर दॅन अँगल ACB. या ठिकाणी रिझन लिहायचं आहे, A ग्रेटर दॅन B, C ग्रेटर दॅन 0, देन A प्लस C ऑलवेज ग्रेटर दॅन B. A is greater than B, C greater than 0. C greater than 0 means C is positive. पॉझिटिव्ह नंबर जर का याच्यात ॲड केला ए मधून तर तोच राहतो. बाय अँगल ॲडिशन प्रॉपर्टी इकडे पाहायचं आहे, ABD प्लस हा अँगल प्लस DBC हा अँगल, या दोघांची जर का ॲडिशन केली तर काय भेटून राहिला, ABC. Therefore angle ABC greater than angle ACB. काय दाखवायचं होतं पाहून घ्या. Therefore किंवा that is angle B greater than angle C. कायमचं लक्षात ठेवायचं इनइक्विलिटी पहिला थेरम आहे की जर का साईड मोठी असेल तर तिच्या समोरचा अँगल हा दुसऱ्या लहान साईडपेक्षा मोठा असतो. कन्स्ट्रक्शन केलं, डी पॉईंट घेतला AC वर सच दॅट ही साईड आणि ही साईड इक्वल. त्याच्यानंतर इन दिस ट्रायंगल दिस टू साइड्स आर इक्वल, दिस टू साइड्स आर इक्वल, देअरफॉर देअर ऑपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. हा आणि हा इक्वल. ठीक आहे, इक्वेशन 1 बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. नाउ इट इज द एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन रिमोट इंटेरियर अँगल. ADB ग्रेटर दॅन अँगल C हे इथे लिहिलं. मग आता ADB हा आणि हा सारखा आहे, मग याच्याऐवजी ही किंमत टाकली म्हणून ABD ग्रेटर दॅन अँगल C. नंतर ॲडिंग DBC टू लेफ्ट हँड साईड, एकाच बाजूला ॲड केलं, देन वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट. थँक्यू फ्रेंड्स.